मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षापासून चर्चेत असलेली शेतकरी कर्जमुक्ती योजना आता लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की शेतकरी कर्जमुक्ती योजना ही कशा पद्धतीनं राबवली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ही कशा पद्धतीने मिळणार आहे. तर बघा, यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, केवायसी करावे लागणार आहे का, आणि केवायसी करावी लागणार असेल तर ती कुठे जाऊन करावी लागणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. 21/6/2026 रोजी आपले सरकार सेवा केंद्र चालक जे आहेत यांच्यासाठी काय आहे, ही सूचना शासनानं निर्गमित केलेली आहे. तर काय ही सूचना आहे आपण पाहणार आहोत. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांचे केवायसी आधार बायोमेट्रिक केवायसी करण्याबाबत, म्हणजेच काय आहे, तर ही जी कर्जमुक्ती योजना आहे ही कोणामार्फत केवायसी केली जाणार आहे. तर बघा, आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत यांच्यामार्फत इथे केवायसी मार्फत ही शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जाणार आहे. सर्व जे आपले सरकार केंद्र संचालक आहेत यांना काय सूचित करण्यात आलेलं आहे, तर त्यांना आधार केवायसी प्रक्रिया करण्यासाठी सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. काही म्हणजेच कशा पद्धतीनं ही करायची यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. बघा, प्रत्येक केंद्रचालकाला सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी कोणतं स्कॅनर वापरायचं आहे, याशिवाय सॉफ्टवेअर कशा पद्धतीचं वापरायचं आहे, आणि सगळ्या आधी सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांना सूचनांचे काही पालन करावं लागणार आहे. तर स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असणार आहे. थोडक्यात काय, तर ही शेतकऱ्यांना स्वतःची प्रत्यक्ष उपस्थिती त्यामध्ये तिथे आवश्यक असणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना आधार योजनेतील माहिती काळजीपूर्वक पडताळणी करून घ्यावी. म्हणजेच आधार कार्डवरची जी माहिती आहे ती त्या काय करायची आहे, त्यांना तिथून पडताळणी करून घ्यायची आहे. लोन अकाउंट नंबर, लोन अमाऊंट, बँक डिटेल्स शेतकऱ्याकडून तपासून घ्यावेत. बघा, प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लोन अकाउंट नंबर, लोन अमाऊंट आणि बँक डिटेल्स हे तिथे दाखवले जातील. शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ती सगळी तपासणी करून घ्यायची आहे की आपले डिटेल्स जे आहे ते बरोबर आहेत का. यानंतर सर्व माहिती योग्य असल्याची खात्री केल्यानंतरच डिक्लेरेशन व प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे सर्व खात्री जर का पडल्यानंतरच काय करायचं, डिक्लेरेशन करून ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर बायोमेट्रिक आधार केवायसी प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करावी. यानंतर काय करावं लागणार आहे, तर बायोमेट्रिक पद्धतीनं आधार केवायसी ही पूर्ण करावी लागणार आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अयशस्वी झाल्यास इतर बोटांच्या ठशाने किमान 3 वेळा प्रयत्न करावा. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं जर का बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जे आहे ते अयशस्वी झाल्यास 3 वेळा त्यांना प्रयत्न केला जाणार आहे. यानंतर केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना रिसिप्ट देणे अनिवार्य असणार आहे. म्हणजेच काय आहे, तर केवायसी पूर्ण जेव्हा होणार आहे त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याला ही रिसिप्ट देणं हे आपले सरकार केंद्रांना हे बंधनकारक असणार आहे. याशिवाय चुकीची माहिती आढळल्यास संबंधितांवर प्रक्रियेनुसार ग्रॅव्हन्स नोंदवावी. म्हणजे जर का तुम्हाला तुमची जी माहिती आहे ती तिथे योग्य नसेल तर तुम्हाला काय आहे, तुम्हाला ग्रॅव्हन्स ते नोंदवायचं आहे. मात्र प्रथम शेतकऱ्यांनी संमती घ्यावी, चुकीचे ग्रॅव्हन्स नोंदवू नये. म्हणजे तुमची जर का माहिती तिथे चुकीची असेल तर त्या संबंधित तुम्ही तिथे तक्रार करू शकणार आहेत. याशिवाय बघा, शेतकऱ्यांना योजनेबाबत योग्य व अधिकृत माहिती द्यावी, तसेच कोणतेही चुकीचे आश्वासन देऊ नये. म्हणजेच प्रत्येक जे केंद्र चालक आहेत यांनी काय करायचं, शेतकऱ्यांना अधिकृत माहिती द्यायची आहे. चुकीची किंवा जी चुकीची आश्वासनं त्यांना द्यायची नाही आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना आधार व वैयक्तिक माहिती गोपनीय ठेवावी. म्हणजे शेतकऱ्यांचे आधार व वैयक्तिक माहिती काय करायची आहे, ती गोपनीय ठेवायची आहे. सर्व केंद्र चालकांनी आपल्या गावातील पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करून केवायसी प्रक्रिया वेळेत व जबाबदारीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मदत करावी. म्हणजेच काय आहे, तर सर्व केंद्र चालकांनी काय करायचे, आपल्या गावामधील जे पात्र शेतकरी आहेत त्यांची केवायसी काय करायचे, वेळेमध्ये पूर्ण करायची आहे. याशिवाय आधार बायोमेट्रिक केवायसी शिवाय प्रक्रिया पूर्ण झालेली मानली जाणार नाही. थोडक्यात काय आहे, तर आधार बायोमेट्रिक पद्धतीनंच ही केवायसी केली जाणार आहे. बघा, OTP वगैरे याचा समावेश इथे नसणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकरणात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पावती देऊन आवश्यक असल्यास पुढील कारवाईसाठी मार्गदर्शन करावे. आणि या सर्वांना अशा पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्र चालकांना या सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे इथे क्लिअर झालेलं आहे की आता शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जी आहे ती कर्जमुक्ती योजना आहे ही केवायसीद्वारे केली जाणार आहे. आणि लवकरच यांच्या याद्या देखील प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच ही प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.